नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडणार. फडणवीस सरकारमधील ते एक रिक्त मंत्रिपद कोणाला मिळणार? पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री होतील हे निश्चित झालं. मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचं गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलं आहे. अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेलं भाकीत खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अमोल मिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याआधी त्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही त्यांची नाराजी आहे असं म्हणत प्रश्न विचारला गेला. त्यावर अमोल मिटकर यांनी नाराजी कसली असेल, 41 आमदार निवडून आलेत, राष्ट्रवादीचे त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री असं असल्याने नाराजी होणे साहजिकच आहे. मला वाटत नाही कुठलीही नाराजी असेल. तुमच्या माध्यमातून कळतंय की काही ओबीसी बांधव नाराज आहेत. तो पक्षाकडून राज्यसभेवर लवकरच जातील अशी माहिती तुमच्याकडूनच मिळाली. जर कोणाची नाराजी असेल तर पक्षपातीवरती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्याच नाही तर भाजपामध्ये असे अनेक नेते आहेत. सुधीर भाऊ सारखे आहेत. शिंदे साहेब पक्षातील केसकरांची शपथ घेता आली नाही, त्यामुळे नाराजी असणे साहजिकच आहे असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. पुढे बोलताना मिटकरी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जी काही महामंडळ आहेत त्यावर ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नाराज आहेत याची यावर बोलवणं केली जाईल असं वाटतं. तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील 5 वर्ष टिकणारे सरकार असतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं असंही ते म्हणाले. त्यानंतर मिटकरींनी एक मंत्रिपद खाली ठेवलं आहे. ते नेमकं कोणाचं आहे? जयंत पाटीलसाठी आहे की कोणासाठी आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकीत केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे. मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं. त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला येथे जाण्याची गरज नाही, पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोललेत ना ती योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य निर्णय घेतील. तुम्ही बघा आता वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेले आहे असं उत्तर मिटकर यांनी दिलं. मला जेवढी माहिती आहे ते लवकरच नक्की येतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. एका जागेच्या मागील तेच कारण आहे. योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्यासाठी एक जागा खाली आहे असं सूचक विधान मिटकर यांनी केलं आहे. खरोखरच जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर तो त्यांच्यासाठी पक्षफुटीइतकाच मोठा फटका ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे. या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.